10वी आणि 12वी परीक्षेसाठी यंदा प्रशासन आता अतिशय स्ट्रिक्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळते। आता जर कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केला तर थेट शाळेवरच फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। यंदाची 10वी आणि 12वीची परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन अति कडक पावलं उचलणार असून दरम्यान केंद्रावर कॉपी प्रकार आढळला तर त्या शाळेवर थेट आता फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलाय। मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे सीईओ आव्हाळे, पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली। जिल्हा परिषद प्रशासकीय कारवाई करेल आणि पोलीस प्रशासन फौजदारी कारवाई करेल असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की 1 मार्च पासून 26 मार्च पर्यंत 10वीच्या परीक्षा आहे, 10वी बोर्डच्या परीक्षा आहे आणि तसेच 21 फरवरी म्हणजे उद्यापासून 19 मार्च पर्यंत 12वी बोर्डच्या परीक्षा आहे। शासनाचा असा आदेश आहे, त्या शासन निर्णय पण याबद्दल काढला आहे की ही पूर्ण परीक्षा आहे ते कॉपीमुक्त वातावरणामध्ये झाला पाहिजे। त्यासाठी मी एसपी साहेब, सीओ मॅडमनी बरीच तयारी केली आहे। आमची 14 फरवरीला आमची एक संयुक्त बैठक झाली होती, त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सगळे HOD, आमचे महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, ते सगळे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली होती। तसेच 17 फरवरीला सर्व प्रांत तहसीलदार, SDPOs आणि PISच्या सोबत आम्ही एक BC घेतली होती। त्यामध्ये आम्ही त्यांना सर्व आदेश दिले होते की हा जो पूर्ण परीक्षा आहे तो कसा आम्हाला कसा कॉपीमुक्त वातावरणामध्ये कसा आम्हाला रवायचे आहे। त्याप्रमाणे यावेळी कुठल्याही प्रकारच्या चीटिंग किंवा अप्रिय घटना नाही झाली पाहिजे, त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे। एकूण जिल्हा स्तरावर आम्ही 11 पथक नेमले आहेत। प्रत्येक पथकचे जे प्रमुख आहेत ते जिल्हा परिषदेचे खाता प्रमुखांना नेमले आहेत आणि त्यांचे खाली क्लास 2, क्लास 3चे 3 अधिकारी पण आम्ही दिले आहेत। हे जे 11 पथक आहे, जिल्हा स्तरावरचे 11 जे पथक आहे ते प्रत्येक तालुक्याला एक पथक आम्ही नेमले आहे। त्यांची ड्युटी आहे की ज्या दिवशी एक्झाम आहेत 10वीची आणि 12वीची त्या दिवशी त्यांचे तालुकामध्ये फिरून आकस्मिक भेटी द्यायचे आणि प्रत्येक जगात त्यांना वॉच ठेवायची, कुठल्या प्रकारची चीटिंग नाही घडली पाहिजे। तसेच एज्युकेशन ऑफिसर, शिक्षण अधिकारी प्राथमिकच्या खाली एक पथक आहे, त्यामध्ये विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारीला पण आम्ही ठेवलं आहे। तसेच शिक्षण अधिकारी माध्यमिक खाली त्यांचे खाली एक पथक आहे, त्यामध्ये पण 4-5 अधिकारी आहेत, चांगले जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही ठेवलं आहे। प्रशासन अधिकारी मनपाच्या खाली एक पथक आहे, ते सिटी एरियासाठी तो पथक नेमला आहे। डाईट प्राचार्याच्या खाली एक पथक आहे आणि हे सगळे जे आहेत ते जिल्हा स्तरावरूनचे पथक आहेत, जिल्हा स्तरावर पथक आहेत। तसेच आम्ही प्रत्येक तालुकामध्ये तालुकास्तरीय पण पथक नेमले आहेत, त्यामध्ये तहसीलदार, BDO, BO पण आहेत, त्यांची पण तोच ड्युटी आहे। त्यांचे तालुक्यामध्ये जेवढे केंद्र आहेत 10वी आणि 12वीचे परीक्षाचे त्या ठिकाणी जाऊन आकस्मिक भेटी द्यायचे आणि कुठल्या प्रकारची अप्रिय घटना किंवा चीटिंग नाही झाली पाहिजे त्यावर त्यांना भर द्यायचे। आम्ही प्रत्येक केंद्रमध्ये बैठे पथके पण नेमले आहेत। बैठके पथकमध्ये 3 लोक आहेत, 2 पुरुष 1 महिला। बहुतेक हे लोक मुख्याध्यापक किंवा पदवीधर शिक्षक किंवा केंद्र प्रमुख आहेत। हे जे बैठे पथके आहेत ते केंद्रावर बसतील आणि तिकडे ते केंद्रावर सगळे नियंत्रण ठेवतील। एकूण 10वीचे 182 केंद्र आहेत। 182 केंद्रामध्ये 65,749 विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत। तसेच 12वीसाठी एकूण 118 केंद्र आहेत, त्यामध्ये 55,541 विद्यार्थी परीक्षासाठी बसणार आहेत। BDO, BO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर त्यांना ऑलरेडी आम्ही तालुका स्तरावरचे पथकमध्ये त्यांना आम्ही समाविष्ट केलं आहे। CO जिल्हा परिषद मॅडमनी आणि ब्लॉक आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक त्यांनी आज सकाळीच एक बैठे पथकीच्या सोबत एक BC पण घेतली होती, सगळे BDO पण होते। त्यांना पण आम्ही सूचना दिली आहे की कशा प्रकारचे तुम्हाला नियंत्रण ठेवायचे पूर्ण प्रक्रियावर। आमच्याकडे एकूण 30 अतिसंवेदनशील पथक आहेत, अतिसंवेदनशील केंद्र आहेत। 10वीचे परीक्षासाठी 14 अतिसंवेदनशील केंद्र आहेत आणि 12वीच्या परीक्षासाठी 16 अतिसंवेदनशील केंद्र आहेत। या ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त, वाढीव पोलीस बंदोबस्तचं नियोजन केलं आहे। तसे जे लोकल पोलीस ठाणे आहेत त्यांना पण आम्ही कल्पना दिलं आहे की हे अतिसंवेदनशील केंद्र तुमच्या एरियामध्ये आहे, तर त्यावर तुम्हाला विशेष एक लक्ष द्यायचे। मी आणि SP साहेब आणि CP साहेब आम्ही स्वतः 2-3 केंद्राला जे अतिसंवेदनशील केंद्र आहेत त्यांनी आम्ही स्वतः जॉईंट व्हिजिट सुद्धा करणार। CO मॅडम पण आमच्या सोबत राहतील
तसेच हे अतिसंवेदनशील जे केंद्र आहे तिथे आवर्जून जिल्हा स्तरावरचे जे पथक आहेत आणि तालुका स्तरावरचे जे पथक आहेत ते आवर्जून तिथे भेटी देतील याबद्दलची सूचना देण्यात आलेल्या आहे. तो सगळे पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे. आमच्या जे पूर्ण 10वी आणि 12वीचे जे बोर्डचे जे परीक्षा आहेत ते कॉपीमुक्त वातावरणमध्ये झाली पाहिजे हेच आमचा उद्देश आहे. सर्व मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोबत बैठकी पण घेतल्या आहेत. VC त्यांचे व्हॉट्सअप ग्रुपवर पण मेसेज टाकले आहेत की कुठल्या प्रकारची चीटिंग नाही झाली पाहिजे, त्याचे काय परिणाम होऊ शकते त्याबद्दल सर्वांना कल्पना पण दिली आहे. प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी हेच आवाहन करतो की हे आपली आयुष्याची पहिली मोठी एक्झाम आहे. 10वी किंवा 12वी असेल पहिली मोठी एक्झाम आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चीटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे. तणावमुक्त वातावरणमध्ये पूर्ण प्रक्रिया पार पाडली पाहिजे. कॉपीमुक्त वातावरणमध्ये पूर्ण प्रक्रिया पार पाडली पाहिजे. यामध्ये पालक आणि विशेषतः जे विद्यार्थी आहेत त्याची खूप मोठी भूमिका राहणार. इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होतीये. 10वीसाठी एकूण 182 केंद्रांमधून 65,749 विद्यार्थी आहेत आणि 12वीसाठी एकूण 118 केंद्र असून 55,541 विद्यार्थी परीक्षेला आहेत. जिल्हा स्तरावर एकूण 18 भरारी पथकं नेमण्यात आलेली आहेत. तालुका स्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी यांचं अधीनस्थ स्वतंत्र भरारी पथकाचं नियोजन करण्यात आलं आहे. तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राचार्य, डायट, प्रशासन अधिकारी महापालिका सोलापूर यांचं अधीनस्थ स्वतंत्र भरारी पथक नियुक्त करण्यात आलेलं आहे.